स्वराज्य आणि स्वराज्यातल्या प्रत्येक जनतेला आपल्या राजाने बापासारखी सावली दिली. कधी आभाळ बनून तर कधी सह्याद्रीची निधडी छाती बनून. राज सगळीकडे सर्वांसाठीच असायचे आणि असे आपले राजे महाराज व्हावे म्हणून जनतेने 6 जून 1674 साली राज्याभिषेक सोहळा घडवून आणला. आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी रक्ताचे पाठ वाहिले, बलिदानाची रास लावली, तेव्हा कुठे हे स्वराज्य उभं राहिलं. अफगाणिस्तानातल्या अटक किल्ल्यापर्यंत पसरलेलं मराठा साम्राज्य आज आपल्या मुलखात आश्रित म्हणून जगतोय, आपल्याच अस्मितेसाठीच झगडतोय. कदापि नाही. ही तुम्हाला आलेली मरगळ आता झटका. या मराठी मातीत जन्मलेला प्रत्येक व्यक्ती मराठा आहे. आपली भाषा जगवा, सोबत दुसऱ्याच्या भाषेचाही आदर करा. आपल्या सभोवताली फिरणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आदर तर कराच, पण तिच्या रक्षणाची जबाबदारी पण उचला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली जात हटवा आणि भगव्याखाली एक व्हा. ज्या दिवशी तुमची जात धर्म पंथ हिंदू होईल, त्या दिवशी अवघा मुलूक हिंदू राष्ट्र होईल आणि हीच आमच्यासाठी खरी आदरांजली ठरेल.